नमस्कार मंडळी आणि रामराम. मी ऋषी पवार पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे राईड विथ पवार. चला आज डेली ऑब्झर्वेशन करूयात. आज शनिवार आहे ना, म्हटलं कंटेंट बनवूया. हे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. जय हनुमान जय श्रीराम. अरे देवा, ऑफ रोडिंग लडाखला आलो. काय माहिती कधी सुधारणार आहे यार हे सर्व. जिकडे तिकडे बघावं तिकडे खोदून ठेवलेलं आहे. कळत नाही मुंबईमध्ये खड्डे आहेत का, खड्ड्यात मुंबई आहे. भयान परिस्थिती आहे. बोगद्याचा वापर पार्किंगसाठी केला आहे. लोक तरी काय करतील, जागाच नाहीत गाड्या लावायला. आज काय जास्त एवढा रस दिसणार नाही रस्त्यांना. शनिवार आहे ना, ऑलमोस्ट सुट्टी असते ना. सिग्नल नाही देत, काय नाही देत, डायरेक्ट घुसतात मध्येच. मिरर सेट करू दे पहिला. मस्त झोपलो होतो. काय बोलणार, बायकोनं उठवलं, बोलते सोडायला चल, जायचं कुठे लोअर परेलला. तर मी बोललो बरं झालं, तेवढा कंटेंट पण बनेल, माझा व्हिडिओ पण बनेल. मुंबईमध्ये कधीही बोला, कधीही गाडी काढा, वाहतूक कोंडीनं मिळणारच. जिम्मी जिम्मी. माझा मागचा कनकेश्वरचा व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही प्लीज बघा यार. कमेंट करत जा ना यार. एवढे व्ह्यूज असतात पण कोण कमेंट नाही करत. कमेंट करा यार, लाईक करा, तुमच्या भावाला सपोर्ट करा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. झालं, लागलं ट्रॅफिक. इथे असतंच, एवढे नॅरो होतं ना विहीर, त्याच्यामुळे मे बी. कसलं भयान ऊन लागतं यार. सातारा राईडचा प्लॅन झालेला आहे आपला. 22 मेला आपण सातारा वाया महाड करायचं आहे. 1 hour later. आता किती बसतं वाटतं ना, मोकळा श्वास. हा, सोडू तुला इथे बँड्रा स्टेशनला. हा मिसेस भूमी, तुम्हाला सोडू का बँड्राला? तुला एक इंटरकॉम देतो आता घेऊन. अरे गाडीचं काम कर मेल्या, गाडीतून एवढा धूर निघतोय. कमवतात कुठे घालतात काय माहिती, पूर्ण पोल्युशन करत चाललंय. शे
लास्ट टर्मच नसते. म्हणजे बाकीचे ते उभे आहेत ते एकदम मूर्ख आहेत काय, सिग्नलला थांबले आहेत ते. काही जणांना सिग्नलची ना एलर्जी आहे वाटतं. हां अगं त्यांच्यामुळे तर होतात ना ॲक्सिडेंट. त्यांचं काय करायचं आपल्याला थोडी. असेच सर्वांनी बोलून चाललं तर कसं होईल. म्हणजे ते लावलेत म्हणून का ते का डिस्को लाईट लावलेत का. हे तुमच्यासारखी माणसं असे विचार करतात ना म्हणून हे असं आपला देश मागे पडला आहे. जो दुसरा पाळतो तर ठीक आहे आणि नाही त्याने सिग्नल तोडला म्हणजे त्याला ठोकून जायचं का पुढे. देशामध्ये ॲक्सिडेंट जास्त रूल न पाळल्यामुळे होतात. तो बघ गेला ना. आता इथे लेफ्ट नाही आहे तरी तो लेफ्टला टाकतो ना गाडी, सॉरी राईटला. आता समोरून गाडी येणार तेव्हा आवरणार नाही का. मेक सेन्स यार. भरपूर दिवसानंतर आलो ह्या साईडला. मागे गणपतीचं डेकोरेशनचं आणायला आलेलो तेव्हाच. ऑलमोस्ट 8 महिने. हेल्मेट घाला रे. आहे काय आहे का. डायरेक्ट टर्न घेतात डायरेक्ट. हाँ मेम साहब और कितना समय. हाँ बघितलं कोणाचा भल. हो चुतिया साला. हाँ सॉरी तूने डायरेक्ट गाडी टाकली बघितलं नाही. सिग्नल नाही देत काय नाही गाडी टाकतात डायरेक्ट असे. काय बिल्डिंग्स वाटतात यार आहे ना. छान वाटतं यार इथे. बरोबर ना साऊथ मुंबई. ठीक आहे आमची अंधेरी पण काय वाईट नाही आहे. अंधेरी पण छान आहे आमची. भूमी वाव. चला अशा प्रकारे तुमच्या वहिनीला ड्रॉप करून आपण आता पुन्हा चाललो आहोत आपल्या अंधेरीला.
बरोबर ना. गर्लफ्रेंड किंवा बायको मागे असेल तर आपण गाडी कशी चालवतो, अशी ना 30 34. आणि गर्लफ्रेंड नसली की गर्लफ्रेंड नाही माझी तर बायको आहे बाबा. आता सिग्नल लागलेला आहे. Two minutes later. वाटतं किचकिच वाटत नाही यार, शांत एकदम असं, ट्रॅफिक नाही काय नाही, मस्त एकदम वाटतं. ऑब्वियसली साऊथ बॉम्बे ना, इसी के तो पैसे लेते. बेस्ट काय वाटतं माहिती आहे का, इथे टॅक्सीवाले आहेत, रिक्षावाले नाहीत. रिक्षावाले असतं तर काय बघायला नको. समझने वालों को इशारा काफ़ी है. ऑलमोस्ट लोकांनी हेल्मेट घातलेले आहेत, ऑलमोस्ट. ह्या बॉसला सोडलं तर. Make way for the boss. ठीक आहे, आम्हाला एवढी घाई नाही आहे जायची वगैरे अशी. GLE 300D 4MATIC मर्सडीज आहे यार. पण किती मर्सडीज असेल, मला BMWच आवडते. अरे मूर्खा, तिकडे जाऊन वापर ना मोबाईल, काय येडपट. मग ठोकला की बोलतात, कोणीतरी ठोकला आम्हाला. किती मूर्ख आहे ना, पूर्ण हायवे आहे, याला केस इम्पॉर्टंट आहे त्याची, याचं डोकं नाही आहे यार. एरियातले एरिया ठीक आहे, ॲटलिस्ट हाईवेला तरी हेल्मेट घाला. बाइक वाले जो इन्होंने सोचना चाहिए टू व्हीलर वालों ने, या पर इनको बोल रहे हैं अच्छे के लिए बोल रहे हैं. चला आपल्याला जायचं लेफ्टला. तो ठोकून जावा गाडी, आतमध्ये तरी लावा. अरे मूर्खा, मग बाजूने टाक ना गाडी.
पागल मर्सडीज आहे पण अक्कल जरा पण नाही आहे. उगाच हॉर्न मारत बसलाय. काय रे गरज आहे अशी घेऊन जायची. एक रिक्षा करा त्याच्यातून घेऊन जा. झालं ना, आली ना. रिक्षावाले आले. रिक्षावाल्यांची आहे मुंबई ॲक्च्युली. अर्धी मुंबई तर रिक्षावाल्यांचीच आहे. बोललो ना, मला या लोकांची जाम भीती वाटते. कधी बाजूला येतील कळणार सुद्धा नाही. आपल्याला जायचं लेफ्ट साईडला. तर मित्रांनो, आपला हा आजचा डेली ऑब्झर्वेशन व्लॉग संपवण्याची वेळ आलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि लाईक करा यार. एवढे व्ह्यूज वगैरे असतात, 200-300 व्ह्यूज आहेत, 200-300 लाईक्स तरी करत जा. एक किती वेळ लागतो, 5 मिनटं पण नाही लागत, 2 सेकंद नाही लागत एक लाईक करायला आणि एक सबस्क्राईब करायला. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये, फॅमिलींमध्ये. आणि आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा. काळजी घ्या आणि फॅमिलीची सुद्धा काळजी घ्या. हेल्मेट घाला. राईड सेफ. ओके, चला तब तक के लिए मिलते हैं. पुढचा नेक्स्ट व्हिडिओ मी लवकरच बनवेन. तोपर्यंत सर्वांनी एकामेकांची काळजी घ्या आणि खुश राहा, आनंदी राहा. आणि दुनियाचा विचार करणं सोडून द्या यार. दुनिया काय बोलतच राहणार. तब तक के लिए चला, बाय बाय, टाटा.